म्हणजे बांगलादेशमध्ये आता सध्या परिस्थिती जी चालली आहे, रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये बांग्लादेशी झंडे लावतात। भाई साहब, नाला सोपारा स्थित रायन इंटरनेशनल स्कूल परिसर में बांग्लादेश का झंडा फहराए जाने से इलाके में तनाव फैल गया। जानकारी मिलते ही हिंदुत्ववादी कार्यकर्ता पुलिस के साथ स्कूल पहुंचे और झंडा तुरंत हटवाया। सामाजिक कार्यकर्ताओं ने स्कूल प्रशासन पर सख्त कार्रवाई की मांग की है, लेकिन अब तक कोई आधिकारिक कदम नहीं उठाया गया है, जिससे नागरिकों में नाराजगी है। सर, तिथे आपण ते बांगलादेशमध्ये आता सध्या परिस्थिती जी चालली आहे की हिंदू लोकांना रस्त्यावर जळवत आहेत, पूर्ण बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार करतायत। तर सध्या ही परिस्थिती असून आपल्या हे इंटरनॅशनल नालासोपारामध्ये रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये बांगलादेशी झेंडे लावतात। त्यांनी सांगितलं की इंटरनॅशनल शाळा आहे आमची, आम्ही सगळे झेंडे लावतात, इंटरनॅशनल झेंडे लावतात। आम्ही सांगितलं सरांना, ते मॅडम होते, नेमकी कोणतरी मॅडम होती, त्यांना कॉलवर आम्ही बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की इंटरनॅशनल शाळा आहे, आम्ही झेंडे लावू शकतो। आणि आम्ही त्यांना विचारलं की ह्याच्यामध्ये तर 6 झेंडे आहे फक्त आणि भारताचा झेंडा नव्हता। त्यांनी सांगितलं फक्त आपण 2च दिवस भारताचा झेंडा लावू शकतो। आपली मागणी हेच आहे सर की प्रशासन ह्यांच्या शाळावर कठोर ते कठोर कारवाई करा, फक्त हेच मागणी है। अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए बने रहें द जर्नलिस्ट.in के साथ।